नमस्कार. मी भाग्यश्री पाठक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम. 13 आणि 14 जुलै रोजी मी कोर्स ठेवला आहे. हा कोर्स ठाण्याला आहे, ऑफलाईन आहे, स्टेशनजवळ आहे. सेकंड सॅटरडे आणि संडे सकाळी 9 ते 12, दुपारी 1 ते 4 असा शनिवारी आणि तसाच रविवारी 2 दिवस कोर्स घेतला जाईल. फंडामेंटल टेक्निकल दोन्ही गोष्टी शिकवल्या जातील. ज्याला कोणाला कोर्सची चौकशी करायची असेल त्यांच्यासाठी मोबाईल नंबर 9699615507 9699615507 या नंबरवर तुम्ही चौकशी करू शकता. आता मार्केटकडे वळू. मार्केटमध्ये हायर हाय हायर लो ही सिरीज जवळजवळ गेले 8 ते 9 दिवस चालू आहे. आता हायर हाय हायर लो म्हणजे काय, तर काल मार्केट 100 रुपयाचा वरची उच्चांक होता आणि 95 रुपये डाऊन होता, किंवा 95 पॉईंट आणि 100 पॉईंट. 100चा हाय, 95चा लो. तर आज जर बघितला तर हाय हा 102 व्हायला पाहिजे आणि लो पॉईंट 95चा 97 व्हायला पाहिजे. म्हणजे हायर हाय हायर लो अशी सिरीज जेव्हा चालू असते तेव्हा त्याला तेजीचं मार्केट आहे असं आपण म्हणतो. तशा पद्धतीची सिरीज गेले 8 ते 9 दिवस चालू आहे. सध्या अपडेट्स जे येत आहेत ते अपडेट्स पण चांगले आहेत. अमेरिकन मार्केट इंडिपेंडन्स डे निमित्त बंद, पण काही ज्या गोष्टी आहेत त्या रेट कमी करण्यासाठी योग्य आहेत. फेडनी असं काल सूचक विधान केलं. खाजगी नोकऱ्या ज्या आहेत त्या 1.50च्या लेवलला आल्या. सर्व्हिसेस PMI 48.8 झाला आहे. इकॉनॉमी स्लो होती आहे आणि त्यामुळे इन्फ्लेशन थोडं कमी होतं आहे, किंवा इन्फ्लेशन वाढण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे सप्टेंबरमध्ये रेट कट होण्याची शक्यता बोलली जाते. आपल्या इकडे जे कंपन्यांनी अपडेट द्यायला सुरुवात केली आहे ते अपडेट्ससुद्धा चांगले आहेत. फॉरेन इन्व्हेस्टर्सची खरेदी आहे 5484 कोटीची, तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची विक्री आहे 924 कोटीची. क्रूड 86.97 या लेवलला आहे, तर डॉलर इंडेक्स 105.28 या लेवलला आहे. बजाज फायनान्सचे कस्टमर्स वाढले, लोन पण त्यांची वाढली आहेत, ॲसेट अंडर मॅनेजमेंट त्यांचे वाढले, ठेवी वाढल्यात आणि लिक्विडिटी सरप्लस 16,200 कोटी एवढा आहे. म्हणजे एकंदरीत अपडेट्स जर बघितले तर सगळ्या विभागामध्ये ग्रोथ आहे असं दिसतं आहे. बंधन बँकेच्या 2 गोष्टी, वायोवाय बेसिसवर प्रगती दिसते आहे, पण क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर मात्र सगळीच आकडेवारी कमी आहे. म्हणजे वायोवाय बेसिसवर लोन 21.8%, तर ठेवी 22.8%, तर कासा 13.8% वाढलाय. पण क्वार्टर ऑन क्वार्टर म्हणजे मार्च क्वार्टरशी तुलना करता ही सगळी आकडेवारी कमी आहे.
वेदांताची आकडेवारीसुद्धा चांगली आली आहे, पण त्यांच्या बाबतीतही असंच आहे. क्वार्टर ऑन क्वार्टर मार्च क्वार्टरशी तुलना केली तर आकडेवारी कमी आहे, पण इयर ऑन इयर बेसिसवर तुलना केली तर आकडेवारी चांगली आहे. ॲल्युमिनियमचं प्रोडक्शन 3%, ॲल्युमिनाचं 36%, मेटल प्रोडक्शन 2% वाढलं आहे. ITD सिमेंटेशनचे प्रमोटर स्टेक विकणार आहे. सूर्योदय स्मॉल फायनान्स बँकेच्या लोन, ठेवी, डिस्बर्समेंट, कलेक्शन एफिशियन्सी सगळेच आकडे चांगले आले आहेत. NPA कमी झाले आहेत. L&T फायनान्स डिस्बर्समेंट 33% वाढले, लोन 31% वाढलं आणि रिअलायझेशन 95% झालं. सूरज इस्टेट क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया बरोबर त्यांनी करार केला आहे. क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं जे भवन बांधत आहे त्याचा 7वा, 8वा आणि 9वा फ्लोअरचं विक्री करण्यासाठी त्यांनी करार केला आहे. ब्रिगेड बंगलोरमधली 8 एकर जागा डेव्हलप करण्यासाठी त्यांना ऑर्डर मिळाली आहे 1100 कोटींची. GET&D SAS म्हणजे SAS फ्रान्सकडून हाय व्होल्टेज प्रॉडक्ट पुरवायचं आणि त्याची देखरेख करायची, यासाठी 64 मिलियन युरोची 2 वर्षांसाठीची ऑर्डर मिळाली. आणि अशीच ऑर्डर मिडल ईस्टकडून 26 मिलियन युरोची 2 वर्षांसाठी मिळाली. आज तेजी कोणत्या शेअरमध्ये राहील, मंदी कुठे राहील, हे जर मी शेअरची नावं सांगते आहे, पण ते वॉच लिस्टवर ठेवा आणि त्यानंतर तुम्हाला जर ट्रेड घ्यायचा असेल तर घेऊ शकता. तेजीमध्ये L&T फायनान्स, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक, GET&D, ऑइल इंडिया, बजाज फायनान्स, हिंदाल्को, नाल्कोवाचा शेअर वाढला होता म्हणून, पॉलीकॅब, ब्रिगेड एंटरप्राइजेस, मॅरिको यांनी कायाबरोबर करार केला. NMDC, सूरज इस्टेट, नुवामानी यांचं टार्गेट वाढवलं आहे. ITD सिमेंटेशन, हुडको, सरकार रुरल हाऊसिंगची योजना बजेटमध्ये जाहीर करण्याची शक्यता आहे. RR काबे, KPIT टेक्नॉलॉजी, सन फार्मा, PFC, इमामी, यथार्थ हॉस्पिटल, सुला, ABDL, कोटक, पिरामल एंटरप्राइजेस, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, हिंदुस्तान झिंक आणि सेलो. मंदीमध्ये मात्र बंधन बँक, आवास फायनान्शियल. एक लेख माझ्या वाचनात आला, त्याच्यामध्ये रबर सप्लायसाठी बऱ्याच अडचणी येत आहेत असं सांगण्यात आलं आणि त्यामुळे मी अपोलो टायर आणि बाळकृष्ण इंडस्ट्रीज हे 2 शेअर मला मंदीत राहतील असं वाटलं म्हणून दिले. येस बँक, JK टायर म्हणजे टायरच्या कुठल्याही शेअरकडे बघा, जर तुम्हाला मंदी वाटली तरच ट्रेड घ्या. त्या आर्टिकलवरनं तरी असं वाटतं आहे. धर्मज क्रॉप हे 5-6 शेअर मंदीत राहण्याची शक्यता.
बंधन बँक, आवास फायनान्स, येस बँक, अपोलो टायर, बालकृष्ण इंडस्ट्रीज, जे के टायर, धर्मज, क्रॉप. तरी पण कधी कधी काही शेअरमध्ये आधीच बातमी कळलेली असल्यामुळे पोझिशन घेतलेली असते लोकांनी, तो शेअर वाढलेला असतो. या गोष्टीकडे मात्र तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. आणि मार्केट तेजीत चाललं आहे म्हणून गाफील राहू नका. रिझनेबल डिसिजन घ्या आणि आपल्या भांडवलाचं रक्षण करा. नमस्ते.